नमस्कार, मी सीमा. लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कोल्हापूरची महालक्ष्मी आईने मला तिच्याकडे कसे बोलवले हा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. मी जेवढे व्हिडिओ या चॅनलवर टाकत आहे त्या व्हिडिओमधले एकही शब्द खोटा नाही आहे. पूर्ण व्हिडिओ मी माझ्या जीवनामध्ये जे घडले आहे त्याचा मला अनुभव आलेला आहे, तेच त्या चॅनलवर मी टाकत आहे. यासाठी महालक्ष्मी आईच मला मदत करत आहे असे म्हटले तरी चालेल, कारण हे चॅनल महालक्ष्मी आईचे आहे आणि चालवीत पण तीच आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचा मला भरपूर अनुभव आलेला आहे. त्यामधलाच एक अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. महालक्ष्मी आईची पूजापाठ कशी करायची, केव्हापासून सुरुवात केली, याचा फायदा काय झाला मला, हे मी अगोदरच व्हिडिओ टाकले आहे, ते तुम्ही नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ चालू करूया आणि माझा अनुभव सांगण्यास सुरुवात करते. मी महालक्ष्मी आईची पूजापाठ व्रत करायची, पण कोल्हापूरला महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी मी कधीच गेलेली नव्हती. महालक्ष्मी आईमुळे माझे जीवन फार छान चालू होते. मला छोटे तर फायदे होतच होते, पण तिने माझ्या 2 मोठ्या इच्छासुद्धा पूर्ण केलेली होती. तेव्हा मी ठरवले की मी कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मी आईचे दर्शन करून यावे. यासाठी आम्ही तयारी पण केली. माझ्यासोबत माझी मम्मी, माझे 2 मुले आणि माझे मिस्टर एवढे आम्ही दर्शनासाठी निघालो. परंतु महालक्ष्मी आईची वेगळीच काही इच्छा होती असे म्हटले तरी चालेल. पुण्याच्या जवळजवळ आम्ही पोहोचलेलो होतो. तेवढ्यात माझ्या मम्मीची तब्येत खराब झाली आणि आम्हाला काहीच कळले नाही, म्हणून आम्ही पुण्यालाच उतरलो. मम्मीला डॉक्टरला दाखवून मगच कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला. परंतु मम्मीला अटॅक आलेला होता हे आम्हाला समजले नव्हते आणि माझ्या मम्मीने पुण्यालाच जीव सोडलेला. हे काय झाले, कसे झाले, मला काहीही समजले नाही. माझ्यासाठी ती एकटी नातेवाईक होती. तिने एकटीने मला लहानपणापासून जपले होते. ती माझ्यासाठी बहीण, भाऊ, आई, वडील, काका, काकू, मैत्रीण सर्व नातेवाईक होते. माझे वडील छोट्यापणीच गेले होते. बहीण, भाऊ, काका, काकू हे सुद्धा नव्हते. माझ्या वडिलाकडले नातेवाईक कोणीच नव्हते. त्यामुळे तिच्यामध्येच मी सर्व नातेवाईक शोधत असायची. मम्मी गेल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकलेली होती. आता मला कुणाचाही आधार नाही आहे हे आणि मी अनाथ झाली आहे असे अचानक मला वाटायला लागले होते. मी फार विचार करत बसायची, आता माझे काय होणार. मी फार एकटी झाली होती. माझा मोठा आधार निघून गेलेला होता. ज्यांना आई, वडील, भाऊ, बहीण अजून नातेवाईक असतात त्यांना माझी ही गोष्ट कळणार नाही, परंतु ज्यांना आई, वडील, भाऊ, वडील किंवा अजून जवळचे नातेवाईक नसेल त्यांना माझी ही गोष्ट लगेच कळेल. आपल्यासोबत कोणी उभे नसेल तर ते कसे वाटतात तेच माझ्यासोबत घडले होते. आता आम्ही मम्मीच्याच घरी राहण्यासाठी आले होतो. आता मी एक चूक अजून केलेली होती आणि ती म्हणजे महालक्ष्मी आईची पूजापाठ करणे पूर्णपणे बंद केलेली होती. महालक्ष्मी आईचा फोटो माझ्याकडे होता आणि मी तिच्याकडे बघायची आणि तिच्याकडे बघितल्यानंतर मला मम्मीची फार आठवण यायची. मी फार रडत बसायची. त्यामुळे तिच्याजवळ सुद्धा जात नव्हती. तिची पूजापाठ पूर्णपणे बंद केलेली होती आणि ती तिच्याजवळ जातसुद्धा नव्हती. तिची पूजापाठ करत नव्हती, परंतु ती माझ्या मनातून जात नव्हती. असे करता करता 3-4 वर्ष निघून गेले. तिचा जेव्हा महालक्ष्मी बसण्याची वेळ यायची तेव्हा तिला बसवायची, परंतु मनातून नाही. मी तिच्याकडे बघत रडत बसायची आणि तिला फार बोलायची.
नेहमी तिला काहीतरी बोलतच राहायची. तू माझ्या मम्मीला घेऊन गेली आहे, हा दोष मी तिच्यावर लावायची. ही माझी फार मोठी चूक होती हे वर्षांनी कळले, परंतु तेव्हा मला कळत नव्हते. रडता रडता मी तिच्यावर काहीही दोष लावत बसायची. आता माझ्या मम्मीला जाऊन 4 वर्ष जवळजवळ होत होते. महालक्ष्मी आईची बसण्याची दिवस जवळजवळ येत होते, तेव्हा अचानक माझ्या मिस्टरांची तब्येत खराब झाली आणि त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागले. 2-3 दिवसांनी त्यांची तब्येत छान झाली. त्यांना घरी आणले आणि महालक्ष्मी आईला बसवण्याच्या तयारीला लागलो आम्ही. आईचा कार्यक्रम पण छान झाला. परत दुसऱ्या वर्षी महालक्ष्मी आई बसणार होती. तिला बसण्यासाठी 15 ते 20 दिवस बाकी होते आणि अचानक माझी तब्येत खराब झाली. मला दवाखान्यात ॲडमिट करावे लागले. मी 2-3 दिवस दवाखान्यात राहिले. 2-3 दिवसांनी घरी आली. 2-3 असे दिवस गेल्यानंतर माझी तब्येत बरी झालेली आणि त्यानंतर महालक्ष्मी आईला तयारीला आम्ही सुरुवात केलेली. आम्ही तिला छान थाटात बसवले. कार्यक्रम पण छान झाला. हे मला सर्व कळत होते, माझ्या घरी काय घडत आहे आणि काय घडणार आहे, परंतु मी त्या गोष्टीकडे वळत नव्हती. ते म्हणतात ना, वेडे बनून पेढे खाणे, असेच मी करत होती. महालक्ष्मी आई बसणार आणि 15-20 दिवस असतानाच माझ्या घरी अचानक काही गोष्टी घडणार. ज्या घडत होत्या त्या का घडत आहे हे सर्व मला माहिती असूनसुद्धा गप्प बसून बघत होते. मी काहीच करत नव्हते. जी गोष्ट मला माहिती झालेली होती ती कुणाला सांगत पण नव्हती आणि त्या गोष्टीकडे मी लक्ष पण देत नव्हती. अशा प्रकारे माझे दिवस जात होते. आता परत 3ऱ्या वर्षी महालक्ष्मी आईचे बसण्यासाठी काही महिने राहिले होते. मला माहिती होते 3ऱ्या वर्षीसुद्धा बसण्याच्या 15-20 दिवस काहीतरी होणार आहे हे मला माहिती होते, परंतु मी कुणालाही काहीही सांगितले नाही. काय होणार आहे याची वाट बघत राहिली. मला मूर्ख म्हटले तरी चालेल, त्यावेळेस मी खरोखरच मूर्खपणाच करत होती. 3ऱ्या वर्षी माझ्यासोबत काय घडले ते मी तुम्हाला दुसऱ्या भागात सांगणार आहे. नमस्कार. जय लक्ष्मी आई.